नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आपल्याला स्टॅटिस्टिक मधला शेवटचा प्रॅक्टिस सेट आपल्याला बघायचा आहे. खऱ्या अर्थानं स्टॅटिस्टिक हा खूप सोपा टॉपिक आहे. मी खूप अगदी सिम्प्लिफाय पद्धतीने तुम्हाला हा टॉपिक शिकवलेला आहे. ह्याच्यामध्ये काही सुद्धा अवघड नाहीये. प्रत्येक प्रॅक्टिस सेटचं काही वैशिष्ट्य आहे, त्याच्यामध्ये काही गोष्टी लक्षात ठेवायच्यात. याच्यामध्ये आपल्याला सेंट्रल अँगल हा एक इथे नवीन प्रकार आहे. याच्यामध्ये आपल्याला काही कॅल्क्युलेशन आहेत, सिंपल कॅल्क्युलेशन आहेत. एक सर्कल जो असतो, पाय डायग्रामचा हा भाग आहे. एक सर्कल जो असतो बेटा, हा जो एक सर्कल आहे, हा सर्कल 360 डिग्रीचा असतो. लक्षात येतं सर्वांना? हा जो सर्कल आहे विद्यार्थी मित्रांनो, हा सर्कल असतो 360 डिग्रीचा. तर आपल्याला या ठिकाणी हा 360 डिग्री मध्ये काय नेमकं कशा पद्धतीनं त्याच्यामध्ये ॲनालिसिस झालेला आहे, तर हा सर्व भाग बघायचा आहे. तुम्हाला नेमकं कळणारच आहे प्रॅक्टिस सेट मध्ये गेल्यानंतर. तर सर्वजण तयार राहा. आपण प्रॅक्टिस सेट स्टॅटिस्टिकचा बघूयात. या ठिकाणी स्टॅटिस्टिकचा प्रॅक्टिस सेट आपला 6.6 चाललेला आहे बेटा. स्टॅटिस्टिकचा प्रॅक्टिस सेट 6.6. एक एक प्रश्न बघायचा आहे. सर्वांनी फोकस इकडे माझ्याकडे ठेवायचंय, माझ्या डोळ्यामध्ये बघायचंय, माझ्या हातांकडे बघायचंय. मी काय म्हणतोय एक एक शब्दावर लक्ष ठेवायचंय, हातामध्ये पेन ठेवायचा आहे आणि मग आपल्याला इथं पुढे सगळंच कळणार आहे. बेटा या ठिकाणी सर्वजण बघा तुम्ही. या ठिकाणी काय रे? प्रॅक्टिस सेट बघा 6.6. द एज ग्रुप अँड नंबर ऑफ पर्सन्स who donated blood in a blood donation camp is given below. Draw a pie diagram from it. ह्याच्यामधून पाय डायग्राम काढायचा आहे. पाय डायग्राम म्हणल्यानंतर तुम्हाला असा एक सर्कल करून एक डायग्राम असा काढावा लागतो की कोणी काय काय किती केलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, इथं ब्लड ग्रुप आपल्याला डोनेट केलेले काही लोक आहेत, तर ते आपल्याला त्याचा पाय डायग्राम काढायचा आहे. एज ग्रुप आहे या ठिकाणी. एज ग्रुप इयर्स मध्ये 20, 25, 25 to 30, 30, 35, 35 आणि 40 हे एज ग्रुप आहेत. आणि नंबर ऑफ पर्सन्स या ठिकाणी आहेत 80, 60, 35 आणि 25. या ठिकाणी हे प्रश्न बघितला, पाय डायग्राम काढायचा आहे. प्रश्न वाचला, पाय डायग्राम काढायचा आहे. सोल्युशन लिहा. द नंबर ऑफ पर्सन्स आर कन्वर्टेड इनटू कॉम्पोनंट्स पार्ट ऑफ 360. आता हे जे नंबर ऑफ पर्सन्स आहेत बेटा, हे नंबर ऑफ पर्सन्स जे आहेत ते आपल्याला 360 डायग्राम कधी पण पाय डायग्राम मध्ये डिग्री मध्ये कन्वर्ट केलं जातं. हे जे आहेत अशी, तर हे सर्कल हे डिग्री मध्ये मोजलं जातं, त्यामुळे डिग्री मध्ये कन्वर्ट करायचंय. पाय डायग्राम काढायचा म्हणल्यावर नंबर ऑफ जे आहे तिथले नंबर ऑफ पर्सन्स जे आहेत, हे खालचं जे फ्रिक्वेन्सी टाईप नंबर ऑफ पर्सन जे आहे, तर हे आपल्याला विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचंय? 360 डिग्री मध्ये कन्वर्ट करायचंय. बाबा इथे लक्षात ठेव, मी काय म्हणतोय एक एक मुद्दा लक्षात ठेव. या ठिकाणी प्रश्न वाचला, पाय डायग्राम काढा म्हणले. सर आम्ही तयार आहोत. या ठिकाणी एज ग्रुप दिलाय, नंबर ऑफ पर्सन्स दिलेत. एज ग्रुप दिल्यानंतर द नंबर ऑफ पर्सन्स आर कन्वर्टेड इनटू कॉम्पोनंट्स पार्ट 360 असे या ठिकाणी कॉम्पोनंट्स पार्ट आहेत बेटा. कॉम्पोनंट्स पार्ट दिलेत या ठिकाणी. याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघा काय म्हणलेलं आहे. आपण अशा पद्धतीने या ठिकाणी ग्रुप केला बेटा. काय ग्रुप केला या ठिकाणी बघा? एज ग्रुप केला इयर्स मधला 20, 25, 25, 30, 30, 35 आणि 35, 40. हा एज ग्रुप जो आहे 20, 25, 25, 30, 30, 35 आणि 35, 40 हा एज ग्रुप आपण या ठिकाणी अशा पद्धतीने लिहिला. नंबर ऑफ पर्सन्स हे जे 80, 60, 35 आणि 45 हे जे नंबर ऑफ पर्सन्स आहेत, हे नंबर ऑफ पर्सन्स आपण जशाच तसे लिहिले. पहिल्यांदा एज ग्रुप लिहिलं, नंबर ऑफ पर्सन्स लिहिलं. चला लिहिलं बेटा. याच्यानंतर आपल्याला या नंबर ऑफ पर्सनची पाय डायग्राम काढायचा आहे. गोल काढायचा आहे. 360 डिग्री संबंध आहे इथं. नंबर ऑफ पर्सन्स केला बेटा. नंबर ऑफ पर्सन्स काही नाही, ह्याचा एक ब्रॅकेट बनवला, याचा एक ब्रॅकेट बनवला आणि 360 डिग्री मध्ये कन्वर्ट करायचंय असं सांगितलं. मग त्याच्यानंतर इकडे बघा, सर्वांनी बघा बेटा. नंबर ऑफ पर्सन 80, 60, 35 आणि 25. आता या ठिकाणी ह्या नंबर ऑफ पर्सनची टोटल बेरीज कर बेटा. तू टोटल बेरीज कर. पोरांनो मुलींनो इकडे बघा बेटा. सर्वांनी इकडे बघायचंय, पाय डायग्राम काढायचा आहे. मग या ठिकाणी नंबर ऑफ पर्सनची मी बेरीज केली. 80, 60, 35 प्लस 25
टोटल आलं 200, टोटल आलं 200. अरे बाबा मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगल कसा आहे बेटा? मेजर ऑफ सेंट्रल अँगल कसा आहे? 80 डिवायडेड बाय 200. आता हे काय करायचं? हा इथला 80 घ्यायचा. मेजर ऑफ सेंट्रल अँगल पाय डायग्राम करताना मेजर ऑफ सेंट्रल अँगल 360 डिग्री सोबत करायचा आहे. मेजर ऑफ सेंट्रल अँगल काढायचा आहे. पाय डायग्राम मध्ये मेजर ऑफ सेंट्रल अँगल लागतो. बाबा रे पाय डायग्राम काढताना मेजर ऑफ सेंट्रल अँगल लागतो. पहिला कप्पा इथं लिही, एज ऑफ इयर्स इथं लिही, त्याच्यानंतर नंबर ऑफ पर्सन्स लिही. नंबर ऑफ पर्सन्स ऍड केले, नंबर ऑफ पर्सन्स ऍड केले. मेजर ऑफ सेंट्रल अँगल हे 80 ला 80 इथं न्यूमरेटरला लिही, डिनॉमिनेटरला ह्या सगळ्याची बेरीज डिनॉमिनेटरला 80 प्लस 60 प्लस 35 प्लस 200 हे टोटल आलं 200 आणि हे 80 अपॉन 200 इंटू 360. तुम्हाला इथं सगळ्याच ह्याला 360 दिसल. ह्याच्या आपल्याला असं सोल्युशन सॉल्व्ह करून घ्यायचं आहे डिग्रीमध्ये. हा बघा किती येतो, किती येतो बेटा, किती येतो सॉल्व्ह करून घ्या बेटा. हा 0 कट झाला, हा 0 कट झाला, 8 आणि 20 उरलं. याचा भागाकार करा, गुणिले 360 करा आणि मग या ठिकाणी तुम्हाला आन्सर येईल 144 डिग्री. ओके. त्याच्यानंतर पुन्हा 60चं करून घ्या. 60 भागिले 200, 60 भागिले 200, 60 भागिले 200. बाबा रे लक्ष दे, 60 भागिले 200 इंटू 360. हा 0 कट, हा 0 कट, 6/20 ह्याचा भागाकार केला इंटू 360 इज इक्वल टू आलं 160. इथं पण आपलं बरोबर आलं. त्याच्यानंतर आता 25, त्याच्यानंतर आता 35 साठी करून घे. 35 डिवायडेड बाय, हा 35 न्यूमरेटरला डिवायडेड बायला सर्वांना माहिती 200 ठेवायचंय. अरे बाबा 200 ठेवलं, त्याच्यानंतर गुणाकारात 360 आणि हा 0 कट झाला. मग या ठिकाणी 0 कट करण्यापेक्षा डायरेक्टली करा, 360 ने गुणाकार करा, आन्सर येतं 63 डिग्री. पुन्हा नंतर इथं 25 अपॉन 200 इंटू 360 किती येतं या ठिकाणी? बघा एकूण येतं आन्सर 45 डिग्री. आता या ठिकाणी आपलं आन्सर आलं 360. हे टोटल डिग्री बघा करून बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल 360 डिग्री येतं. त्याच्यामुळे आपण या ठिकाणी एक सर्कल काढला. बघा ऑन द बेसिस ऑफ द टेबल पाय चार्ट इज ड्रॉन. ह्या टेबल नुसार आपल्याला पाय चार्ट काढायचा आहे. आपण या ठिकाणी सर्कल काढला. सर्कल काढल्यानंतर मॅक्झिमम किती आहे बेटा? 144. 144 बघा हा जो आहे पर्सन 144 कशासाठी आहे? 20 ते 25च्या एज ग्रुपसाठी. त्याच्यामुळं हा 360 डिग्री आहे. मॅक्झिमम सर्वात मोठा घेतला कप्पा, त्याला 144 डिग्री केलं आणि त्याला नाव दिलं पर्सन्स ऑफ एज ग्रुप 2030. पर्सन्स ऑफ एज ग्रुप 2030. त्याच्यानंतर बेटा हे झाल्यानंतर 108 हा 25 ते 30 साठी 108. पुन्हा 108 डिग्री हा एज ग्रुप आहे 25 ते 30 साठी. त्याच्यानंतर 63 हा आहे 30 ते 35 साठी. हा 63 डिग्री हा एज ग्रुप आहे 30 ते 35 साठी. आणि हा आहे 45 डिग्री शेवटचा, हा आहे 35 ते 40 या एज ग्रुपसाठी. हा 45, 35 ते 40 या एज ग्रुपसाठी. विद्यार्थी मित्रांनो बघा याच्यामध्ये प्रश्न अवघड आहे का? पाय डायग्राम काढायचा आहे, केवळ पाय डायग्राम डिग्री मध्ये काढायचंय. एज ग्रुप लिहिला, नंबर ऑफ पर्सन्स लिहिले. हे जे नंबर ऑफ पर्सन्स आहेत बेटा हे इथं जे आहेत तेच लिहिलेत आणि हा एज ग्रुप लिहिला आणि मग ह्याच्यामध्ये एज ग्रुप ऍड केला आणि मग 80 डिवायडेड बाय हे टोटल 200 इंटू 360 याला सॉल्व्ह केलं, हे आलं. ह्याला पण तसंच केलं 60/200 याला सॉल्व्ह केलं, हे आलं. विद्यार्थी मित्रांनो केवळ हा भागाकार एकदा रफ वही मध्ये करून बघा, खूप सोपा आहे बेटा, ह्याच्यामध्ये काहीच अवघड नाहीये. ठीक आहे, काहीच अवघड नाहीये याच्यामध्ये. आणि ऑन द बेसिस ऑफ दिस पाय चार्ट आपण हे अशा पद्धतीने पाय काढला, त्याला नावं दिले आणि मग आपण ते सोडून घेतलं. ही पूर्ण प्रॅक्टिस सेट याच्यावरच आहे. काही अवघड आहे का बरं मला सांगा? किती सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंय. पाय चार्ट म्हणजे गोल काढायचंय. 360चा संबंध आहे बेटा, हे लक्षात ठेव, 100% लक्षात ठेव. पॉलिगॉन फ्रिक्वेन्सी म्हणल्यानंतर कोऑर्डिनेट येतं, फक्त हिस्टोग्राम म्हणल्यावर उभा ग्राफ येतो. असे 2-3 ट्रिक्स लक्षात ठेव. मी जे जे सांगतोय त्याचे फॉर्म्युले लक्षात ठेव. स्टॅटिस्टिक हा चॅप्टर खूप सोपा आहे. म्हणायला गेलं तर खूप अवघड म्हणतात पोरं, पण अवघड नाहीये. त्याच्यामध्ये केवळ 2-4 गोष्टी जर डोक्यामध्ये घुसल्या तर आपल्याला अवघड काहीच नाहीये. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो परत परत बघायचंय, मी सांगतोय ते परत परत बघायचंय. लक्षात घ्या. पुढचं लक्षात घ्या. काय येतं बेटा पुढचं?
पुढचा क्वेश्चन लक्षात घ्या. द मार्क ऑब्टेन्ड बाय स्टुडंट इन अ डिफरंट सब्जेक्ट्स आर शोन. ड्रॉ अ पाय डायग्राम शोइंग द इन्फॉर्मेशन. बेटा ड्रॉ पाय डायग्राम, जसं आपण फाइंड लक्षात ठेवायचो तर हिने काय म्हणतात, ड्रॉ पाय डायग्राम काढा. चला काय इन्फॉर्मेशन आहे, सब्जेक्ट दिलाय आणि मार्क दिलाय. मार्क दिलाय, मार्क दिलाय. बेटा मार्क म्हणजे फ्रिक्वेन्सी, मार्क म्हणजे फ्रिक्वेन्सी. मार्क दिलाय 50, 70, 80, 90, 60, 50. सब्जेक्ट कोणते आहेत बेटा, इंग्लिश, मराठी, सायन्स, मॅथमॅटिक्स, सोशल सायन्स आणि हिंदी. आपल्याला काय करायचंय, पाय डायग्राम काढायचा आहे. त्याच्यामुळे म्हणा मार्क्स ऑब्टेन्ड आर कन्व्हर्टेड इन कॉम्पोनंट्स ऑफ पार्ट ऑफ 360 डिग्री. जे मार्क्स मिळालेत त्याला 360 मध्ये करून घ्या. जे मार्क्स मिळालेत त्याला 360 मध्ये करून घ्या. बाबा रे, मार्क्सचे कॉम्पोनंट 360 मध्ये करून घे आणि मग या ठिकाणी आपण चार्ट काढ. चार्ट कसा काढायचा, सब्जेक्ट लिहिला इंग्लिश, मराठी, सायन्स, मॅथमॅटिक्स, सोशल सायन्स आणि हिंदी. आणि त्याच्यानंतर मार्क्स लिहिले बेटा, इंग्लिशला 50, मराठीला 70, सायन्सला 80, मॅथमॅटिक्सला 90, सोशल सायन्सला 60, हिंदीला 50. आणि मग ह्याची मार्कची बेरीज केली, ती बेरीज आली 400. आणि मग हे सब्जेक्ट. आता कर मेजर ऑफ सेंट्रल अँगल. पाय डायग्रामला करताना, पाय डायग्रामला करताना, पाय डायग्रामला करताना सब्जेक्ट, मार्क्स आणि मेजर ऑफ सेंट्रल अँगल. सब्जेक्ट, मार्क्स आणि मेजर ऑफ सेंट्रल अँगल. सब्जेक्ट, मार्क्स आणि मेजर ऑफ सेंट्रल अँगल. हे 3 घ्यायचे बेटा. मेजर ऑफ सेंट्रल अँगल तिसरा कप्पा घ्यायचा. आता कसं काढायचं, ह्या मार्क्सची कॅल्क्युलेशन कर. टोटल 50 अधिक 70 अधिक 80 अधिक 90 अधिक 60 अधिक 50 किती झाले बेटा, 400. आता या ठिकाणी 50 डिवायडेड बाय, हा 50 न्यूमरेटरला डिवायडेड बाय, कारण आपल्याला मेजर अँगल मध्ये करून घ्यायचं हे सगळं. 50 न्यूमरेटरला, डिनॉमिनेटरला 400. ह्या टोटलची बेरीज इंटू 360 किती आलं बेटा, हा 0 कट, हा 0 कट. से पुन्हा ह्याचा भागाकार करून घ्या. इंटू 360 इज इक्वल टू 63 डिग्री. पुन्हा इथं काय आलं, ह्याचं सोडून घेतलं, ह्याची 72 डिग्री आली. ह्याचं सोडून घेतलं, हे 81 डिग्री आली. हे सोडून घेतलं, 54 आली. हे साधे साधे कॅल्क्युलेशन आहेत. ह्याच्यामध्ये काही अवघड आहे का, तुम्हाला येतं हे, ह्याच्यामध्ये काही सुद्धा अवघड नाहीये. डिग्रीमध्ये करून घेतलं, हे आलं डिग्रीमध्ये करून घेतलं. बाबा रे, मला सांग आता हे 45, 63, 72, 81, 54, 45 ची बेरीज 360 येते. आता मी इथं ऑन द बेसिस ऑफ चार्ट, ऑन द बेसिस ऑफ दिस चार्ट, पोरो या चार्ट वर ऑन द बेसिस ऑफ दिस पाय डायग्राम मी काय म्हणलं, या ठिकाणी हा गोल सर्कल काढला. आणि सगळ्यात जास्त मार्क कशाला आहेत बेटा, 81 कशाला आहेत, मॅथमॅटिक्सला. मग मी या ठिकाणी 81 ला मॅथमॅटिक्स दिलं, मॅथमॅटिक्स नाव दिलं. त्याच्यानंतर बेटा 81 नंतर 72 सगळ्यात जास्त आहेत. 72 कशाला आहेत, सायन्सला. त्याच्यामुळे इथं 72चा असा मी अंदाजे केला, कप्पा केला. बरोबर आहे, हे सगळ्यांना असा अंदाजे. हे कसं करायचं बेटा, गोल काढायचं ना, ज्याला जास्त आहेत त्याला असं थोडं जास्त द्यायचं. हे आपण अंदाजे करू शकतो, ठीक आहे. किंवा तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार पण करू शकता, प्रोटेक्टरनं पण करू शकता. मला वाटतं प्रोटेक्टर करायची गरज नाही, कारण सर्वांना माहितीये हा सर्कल असतो, हा 360, हा इकडे 180 डिग्री 180 डिग्री असं, हे 90, हे 90 डिग्री, हे 90 डिग्री, हे 90 डिग्री, हे 90 डिग्री. मग तुम्ही ह्याच्यात अंदाजा द्यायचा ना, असं 81 म्हणजे 90 पेक्षा थोडं कमी, 72 म्हणजे 80 पेक्षा कमी. पुन्हा 63, हा 63 ला मराठी दिला, 45 डिग्रीला इंग्लिश दिला, हा बघा 45 ला डिग्री हा दिला. आणि हे सगळं असं लिहिलं आणि मग हे 360 डिग्री या चार्ट वरून आपण हा पाय डायग्राम काढला. काहीतरी अवघड आहे का बेटा, कितीतरी सोप्या पद्धतीने मी सांगितलंय. पाय चार्ट मध्ये काढत असताना फक्त एक कॅल्क्युलेशन इथं करायचं बेटा, आणि मेजर ऑफ सेंट्रल अँगल काढायचा आहे. मेजर ऑफ सेंट्रल अँगल काढायचा आहे. हे इथं 50, हे टोटल याची बेरीज करायची, त्याला डिवायडेड मध्ये घ्यायचं. हा 50 न्यूमरेटरला, टोटल बेरीज असलेला खाली इकडे डिनॉमिनेटरला, इंटू 360 जो पण येईल बेटा ते आपल्याला इथं लिहायचंय. आणि त्याचा आपल्याला कन्वर्ट करून पाय डायग्राम काढायचा आहे. किती सोप्या पद्धतीने मी सांगितलंय. काहीतरी डिफिकल्ट आहे का ह्याच्यात बाळांनो, तर काही सुद्धा डिफिकल्ट नाहीये विद्यार्थी मित्रांनो. अगदी सोप्या पद्धतीने आहे, अगदी ह्याच्यामध्ये खूप खूप सोप्या पद्धतीने मी सांगितलंय, ठीक आहे. चलो नेक्स्ट बघा आता काय येतं बेटा. नेक्स्ट काय येतं, नेक्स्ट क्वेश्चन. हा क्वेश्चन झाल्यावर नेक्स्ट क्वेश्चन बघा.
In the tree plantation program, the number of trees planted by students of different classes is given in the following table. Draw a pie diagram showing the information. आता आपल्याला सरळ पाय डायग्राम काढायचा आहे, आपल्याला वरचं काही वाचायचं जास्त बसायचं नाही. Draw a pie diagram showing the information. इन्फॉर्मेशन दिली आहे, पाय डायग्राम काढायचा आहे म्हणजे गोल काढायचं आहे, मेजर ऑफ सेंट्रल अँगल काढायचं आहे. पोरांनो, माझे शब्द तुमच्या झोपेत सुद्धा आले पाहिजेत. मी जे सांगतोय ते असं झोपेत सुद्धा तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. स्टँडर्ड बघा, स्टँडर्ड कोणता आहे? 5th स्टँडर्ड, 6th स्टँडर्ड, 7th स्टँडर्ड, 8th स्टँडर्ड, 9th स्टँडर्ड आणि 10th स्टँडर्ड. आणि नंबर ऑफ ट्रीज किती आहेत? नंबर ऑफ ट्रीज 40, 50, 75, 50, 70 आणि 75 हे नंबर ऑफ ट्रीज झाले बेटा. त्याच्यामुळे आपण इथं काढलं द नंबर ऑफ ट्रीज आर कन्वर्टेड इनटू कॉम्पोनंट पार्ट ऑफ 360. नंबर ऑफ ट्रीज आर कन्वर्टेड इनटू कॉम्पोनंट पार्ट ऑफ 360. नंबर ऑफ ट्रीज, जे ट्रीज आहेत नंबर, त्याला आपण कॉम्पोनंट करून घेतलं 360च्या ह्याच्यात, हे लिहिलं. आता इथं लिहि रे बाबा काय स्टँडर्डली कोणतं आहे स्टँडर्ड बघा. 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th. तुमच्या पुस्तकामध्ये पण बघायचं बरं का. कधी पण माझे व्हिडिओ बघताना फक्त व्हिडिओ असं थोबाड घेऊन बघायचं नाही, पुस्तक ठेवायचं समोर नो, फक्त पुस्तक ठेवायचं, दुसरं काही ठेवायचं नाही. आणि पेन आणि हे ठेवायचा हातामध्ये, कागद, आणि सराव करायचा. मी जे सांगतोय ते लिहायचं, एवढं करायचं. स्टँडर्ड बघा 5th, 6th, 7th, 8th, 9th, 10th. टोटल नंबर ऑफ ट्रीज 40, 50, 75, 50, 70, 75. टोटल लिहिली 360 आली. आता ह्याला डिग्रीत कन्वर्ट करून घे. 40 न्यूमरेटर, 360 इथे 360, हा 360. अरे बाबा, हा 360 कट होतो, हा 360 कट होतो, हा 360 कट होतो, हा 360 कट होतो, हा 360 कट होतो. आणि राहतं 40 ला 40, 50 ला 50, 75 ला 75, 50 ला 50. आणि त्याची बेरीज पण डायरेक्ट 360 येते. म्हणून मी म्हणलो ऑन द बेसिस ऑफ दिस चार्ट, ऑन द बेसिस ऑफ दिस चार्ट. अरे किती कॅल्क्युलेशन तर सोपं होतं इथं, मला सांगा. IMP प्रश्न आहे हा, येऊ शकतो. सोपं कॅल्क्युलेशन होतं, काहीच अवघड नव्हतं. डायरेक्टली मी काय केलं, सर्कल काढला. मोठा कोणता याच्यातला? 75 चे दिसायलेत. मग मी 75 कशाचा आहे? 75 10th स्टँडर्ड, हा 75 10th स्टँडर्ड, 75 7th स्टँडर्ड. आणि बाकीचे मग मी अशा पद्धतीनं इथं सेंट्रल पॉइंट घेऊन एखादा गोल काढून अशा पद्धतीनं अँगल दाखवले आणि स्टँडर्ड दाखवले. आणि हा झाला माझा पाय डायग्राम, हा झाला माझा पाय डायग्राम. काहीतरी अवघड आहे का बेटा याच्यामध्ये? काहीतरी अवघड आहे का? खूप सोप्या पद्धतीने सांगतोय, काही सुद्धा अवघड नाहीये. महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलाला हे कळालं पाहिजे, प्रत्येक मुलाला आलं पाहिजे. म्हणजे योगेश सरांनी सांगितलंय म्हणजे असं वाटलं पाहिजे की हे आमच्या सर मनामध्ये जात आहे. गणित असं तुम्हाला मी असं करणार आहे बेटा की कुठल्याच मुलाला अडचण येऊ नये. महाराष्ट्रातले कुठलंच कसलंच पोरग कुठले, आणि मला फोन करायचा बेटा, कुणीही असेल तरी मला फोन करायचा डायरेक्टली की सर ह्याच्यामध्ये आम्हाला अवघड जात आहे, ह्याच्यामध्ये हा प्रॉब्लेम येतोय, ह्याच्यामध्ये मला ह्या बेसिक स्किल्स कमी पडतायत. मी आहे तुमच्यासाठी, काही जरी झालं तरी मी तुम्हाला ते करून घेणार आहे. ठीक आहे, कळलं सर्वांना? व्हेरी गुड, खूप छान. आता याच्यानंतर आपल्याला चौथा प्रश्न बघायचा आहे बेटा. चौथा प्रश्न बघायचा आहे. काय येतो चौथा प्रश्न? लक्षात घ्या. 4th क्वेश्चन, द फॉलोइंग टेबल शोन द पर्सेंटेज ऑफ डिमांड्स फ्रॉम डिफरंट फ्रुट्स रजिस्टर्ड विथ अ फ्रूट वेंडर. आता काही एवढं लक्षात घेऊ नका, फक्त काय म्हणा, शो द इन्फॉर्मेशन. आता ही जी इन्फॉर्मेशन दिली आहे ती पाय चार्ट मध्ये काढायची आहे. तेच आहे बेटा, तेच म्हणले बघा. दिस पर्सेंटेज काय म्हणले, हे खालचं दे आहे पर्सेंटेज ऑफ डिमांड. दिस पर्सेंटेज ऑफ डिमांड आर कन्वर्टेड इनटू कॉम्पोनंट ऑफ 360. अरे बाबा, हे खालचं जे आहे पर्सेंटेज ऑफ डिमांड जे आहे 30, 15, 25, याला कन्वर्ट करून घे कशामध्ये? 360 डिग्री मध्ये. एवढंच लिहिलंय. तुझ्या शब्दात जरी लिहिलास तरी चालेल. अरे बेटा, तुझ्या शब्दात जरी लिहिलास तरी चालेल. पुढे बघ, चार्ट कड, चार्ट ली, फ्रूटचा पर्सेंटेज ऑफ डिमांड ली, आणि मेजर ऑफ सेंट्रल अँगल. हे IMP आहे बरं का. आमचे खंगरे पोरं पाय चार्ट काढताना हे विसरतात. अरे बाबा, मेजर ऑफ सेंट्रल अँगल काढावा लागेल, तिथं तो चार्ट काढावा लागेल. मग ह्या ठिकाणी हे ली. मग हे कसं काढायचं? हे जसंच्या तसं 30 इथं लिही. 100 म्हणजे ह्या टोटल याची बेरीज कर. मँगो, स्वीट लाईन, ऍपल, चिक्कू, ऑरेंज. 30, 15 हे एवढा आहे, हे एवढा आहे. इथं मागच्या चार्ट मधून लिहिलं. याची बेरीज कर, 100 आली. हा 30 न्यूमरेटरला
हे टोटल बेरीज 100, हा 15 न्यूमरेटरला, टोटल बेरीज 100 इंटू 360 इंटू 360, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 0 कटला, 3 गुणिले 36 किती येतं 108, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 15 डिवायडेड बाय हा किती येतं 15 डिवायडेड बाय 10 1.5 इंटू 36 किती येतं 54 डिग्री, त्याच्यानंतर 25 आणि 100, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 25/10 म्हणजे 2.5 इंटू 36 म्हणजे 90 डिग्री, हा पुन्हा 20/100, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, 36 गुणिले 2 72, पुन्हा नंतर इथं किती येणार आहे, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, हा 0 कट, 36 डिग्री राहिलं फक्त, आणि मग आपण हे डिग्री राहिलेले आपण नाव दिले पुन्हा, हा 36 सगळ्यात जास्त कोणता आहे 90 डिग्री ऍपल साठी, 90 डिग्री कशा 90 नाही 108 आहे सगळ्यात जास्त, मँगो साठी 108, 90 ऍपल, पुन्हा स्वीट लाईन साठी 54, 72 चिक्कू, आणि मग असा पाय डायग्राम हे आपण शो केला. किती सोपं होतं रे, फक्त मेजर ऑफ सेंट्रल अँगल, मेजर ऑफ सेंट्रल अँगलचे पण कॅल्क्युलेशन सोपे आहेत, त्याच्यात पण काही अवघड आहे का, आमचं पोरग लगेच घाबरतंय, अरे बाबा इथं फक्त हे 30 इथं घेतलंय, ह्याची टोटल बेरीज फक्त डिनॉमिनेटरला घेतली आणि हा 360 तर कंपल्सरीच आहे करायचंय, हा 0 कट कर, हा 0 कट कर, हा 0 कट कर, हा 0 कट कर, राहतं इथं 3 आणि 36 गुणाकार कर, सरळ सरळच आहे की रे, आणि हा बघा हा 0 कट, हा 0 कट, इथं 15 आणि 10 राहिलं होतं, हा 10 ने ह्याला भागल्यानंतर हा 0 म्हणून इथं पॉईंट जातो, मग पुन्हा राहिलं हे कट झालं, पुन्हा एक 1.5 इंटू 360 36 राहिलं, त्याचा गुणाकार केला. अरे किती सोपं आहे, काहीतरी अवघड आहे का, एकदम सोपं करून सांगतोय मी, तेच लिहायचंय आपल्याला. पाय डायग्राम काढला पुन्हा इन्फॉर्मेशन होऊन, बेटा हा पण क्वेश्चन आपल्याला कळाला. याच्यानंतर आता पुढचा क्वेश्चन बघूयात काय येतो रे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 5वा क्वेश्चन बेटा, 5वा क्वेश्चन बघा. आता 5वा क्वेश्चनचे काही सब क्वेश्चन पण आहेत बरं का, हे बघा हे सब क्वेश्चन आहेत 1 2 3, आणि हा 6वा क्वेश्चन, 3 सब क्वेश्चन आहेत पहा, 3 सब क्वेश्चन आहेत 5व्या क्वेश्चनचे. हा पाय डायग्राम ऑलरेडी त्यांनी प्रश्नामध्ये दिलाय, ठीक आहे. आपल्याला आता जो हा 5वा प्रश्न सोडवायचा आहे त्याचे 3 सब क्वेश्चन आहेत, ह्या 5व्याचे 3 सब क्वेश्चन आहेत. तर हा पाय डायग्राम इथं आपल्याला बघायचा आहे, थोडंसं ऑब्झर्वेशन, डोळे उघडे ठेव, डोळे बंद असतील तर काही येणार नाही बेटा. पाय डायग्राम इन द फिगर, ही फिगर दिली आहे, शोन द प्रपोर्शन ऑफ डिफरंट वर्कर्स इन अ टाउन, हे डिफरंट वर्कर्स आहेत बेटा एक वेगवेगळ्या गावात मधले. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन विथ इट्स हेल्प, आपल्याला आन्सर करायचं ह्याच्यामधले. आता काय करायचं आन्सर बघा, आपण काय केलं, पहिला प्रश्न आहे इफ द टोटल वर्कर इज 10,000, टोटल वर्कर किती म्हणले 10,000 आहेत. हाऊ मेनी ऑफ देम इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन, ह्याच्यापैकी कन्स्ट्रक्शन मध्ये किती आहेत. आता कन्स्ट्रक्शन मध्ये बघा, इथं कन्स्ट्रक्शन कुठे आहे, इथं 72 डिग्री दिले कन्स्ट्रक्शन मध्ये, किती दिले 72 डिग्री. तर आता ह्याला आपल्याला नंबर मध्ये कन्वर्ट करायचंय. कन्स्ट्रक्शन मध्ये किती आहेत पोरो बघा, हा पाय चार्ट त्यांनी दिलेला आहे, प्रश्नामध्ये दिलाय, डिग्री पण दिली आहे. आपल्याला आता ह्याला नंबर मध्ये कन्वर्ट करायचंय. मग ह्यानी कन्स्ट्रक्शन 72 डिग्री आहे, तर आपण काय म्हणा, त्यांनी प्रश्न काय विचारलाय, पहिला टोटल वर्कर आहेत 10,000, तर 10,000 मधले कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये किती आहेत. आपण काय केलं बेटा, लेट एक्स वर्कर्स आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन, आपल्याला माहिती नाहीत म्हणून आपण एक्स धरलं त्याला, कारण माहितीच नाहीत ना, फक्त डिग्री मध्ये माहिती 72 डिग्री आहेत, पण किती आहेत माहिती आहे का, नाही माहिती. टोटल माहिती एक्स हे आपल्याला लेख म्हणून सपोज करायचं, एक्स वर्कर्स आर इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन, आणि टोटल वर्कर किती आहेत बेटा 10,000 आहेत. त्याच्यामुळं सेंट्रल अँगल ऑफ कन्स्ट्रक्शन कसा येतो, त्याचा फॉर्म्युला काय, सेंट्रल अँगल ऑफ कन्स्ट्रक्शन इज इक्वल टू वर्कर्स इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन अपॉन टोटल नंबर ऑफ वर्कर्स इंटू 360. आता या ठिकाणी वर्कर्स इन द फील्ड ऑफ कन्स्ट्रक्शन किती आहेत माहिती नाही आपल्याला, म्हणून एक्स दिलं. आपल्याला सेंट्रल अँगल किती आहे माहिती आहे, त्याचा 72 डिग्री, हे एक्स ला एक्स, टोटल नंबर ऑफ वर्कर्स 10,000 आहेत इंटू 360. हा फॉर्म्युला आपण या ठिकाणी वापरला, ठीक आहे. हा फॉर्म्युला आपण मनाने तयार केलेला आहे. द सेंट्रल अँगल ऑफ कन्स्ट्रक्शन 72 डिग्री, वर्कर्स इन द फील्ड ऑफ इज इक्वल टू एक्स ला एक्स दिलं, कन्स्ट्रक्शन मध्ये माहिती नाही म्हणून एक्स,
टोटल वर्क 10,000 इंटू 360. याला सॉल्व कसं केलं, हा x इकडे आला, हा x इथं आला, 72 गुणिले 10,000 झालं, 72 गुणिले 10,000, 360 खाली आला, हा 0 कट, हा 0 कट, 72 गुणिले 1000 परत किती झालं, हा 72,000 ला 36 न भागलं तर या ठिकाणी आन्सर येतं 2,000 वर्कर्स. ठीक आहे, आन्सर किती आलं बेटा, 2,000 वर्कर्स. म्हणजे 72 डिग्री कन्स्ट्रक्शनच्या फील्ड मध्ये देअर आर 2,000 वर्कर्स इन अ कन्स्ट्रक्शन फील्ड. बरोबर आहे, इन अ कन्स्ट्रक्शन फील्ड देअर आर, इथं लिहा देअरफॉर देअर आर 2,000 वर्कर्स इन कन्स्ट्रक्शन फील्ड, इन कन्स्ट्रक्शन फील्ड. ठीक आहे, देअर आर 2,000 वर्कर्स इन कन्स्ट्रक्शन फील्ड. हे आपण इथं अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? हे काही अवघड होतं का? काहीच अवघड नव्हतं. आता दुसरा प्रश्न बघा. दुसरा प्रश्न काय होता बेटा, हाऊ मेनी वर्कर्स आर वर्किंग इन द ऍडमिनिस्ट्रेशन. आता हे या ठिकाणी इथे ऍडमिनिस्ट्रेशन दिसते का तुम्हाला? ऍडमिनिस्ट्रेशन तीच आता जे आपण केलं होतं ना तसंच करायचं. बरोबर आहे. तर या ठिकाणी ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये 36 आहेत पहा, 36 डिग्री इथं दिले. ठीक आहे, 36 डिग्री. तर आपण तीच प्रोसेस केला. लेट वाय वर्कर्स आर वर्किंग इन द ऍडमिनिस्ट्रेशन. आपण तिथं x म्हणलं होतं. दुसऱ्या प्रश्नाला म्हणा वाय वर्किंग, ह्याचा सब क्वेश्चन आहे, वाय वर्कर्स आर वर्किंग इन द ऍडमिनिस्ट्रेशन. म्हणून आपण म्हणायचं सेंट्रल अँगल फॉर द ऍडमिनिस्ट्रेशन इज इक्वल टू किती होते बेटा, हे इज इक्वल टू किती होणार आहे, सेंट्रल अँगल फॉर ऍडमिनिस्ट्रेशन इज इक्वल टू द वर्कर्स इन ऍडमिनिस्ट्रेशन अपॉन टोटल नंबर ऑफ वर्कर्स इंटू 360. द वर्कर्स इन ऍडमिनिस्ट्रेशन वाय आहे, द वर्कर्स इन ऍडमिनिस्ट्रेशन वाय दिले. सेंट्रल अँगल फॉर ऍडमिनिस्ट्रेशन किती आहे बेटा, आपण बघितलं 36 आहे, हा वाय आहे, हा 10th. टोटल नंबर ऑफ वर्कर्स कधी पण याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ वर्कर्स खाली घ्या इंटू 360. हा हे सगळं इथं पुट केलं, 36 गुणिले 1000 वरती घ्या, हा 360 डिनॉमिनेटरला घ्या, हा ह्याचा गुणाकार वरती घ्यायचा न्यूमरेटरला, हा वाय इकडे घ्यायचा, वाय काढायचा आहे आपल्याला, 360 इकडं, हा 0 कटला, हा 0 कटला, हा 360 कटला, हा 360 कटला, राहिलं काय फक्त 1000. म्हणून या ठिकाणी आन्सर आलं 1000 वर्कर्स. सो इथं काय म्हणायचंय तुम्ही, देअर आर 1000 वर्कर्स इन ऍडमिनिस्ट्रेशन. देअर आर 1000 वर्कर्स in administration. 1000 वर्कर्स इन ऍडमिनिस्ट्रेशन. लक्षात आलं? 1000 वर्कर्स इन ऍडमिनिस्ट्रेशन. देअर आर 1000 वर्कर्स इन ऍडमिनिस्ट्रेशन. किती सोपं आहे बेटा, काहीतरी अवघड होतं का याच्यामध्ये? आपण पूर्ण फक्त आपल्याला जे माहिती नाही त्याला x आणि y धरले आणि फॉर्म्युला वापरलाय. हा बघा, द सेंट्रल अँगल इज फॉर ऍडमिनिस्ट्रेशन दिलेला आहे तो, द नंबर ऑफ वर्कर्स इन ऍडमिनिस्ट्रेशन अपॉन टोटल नंबर ऑफ वर्कर्स आणि इंटू 360. टोटल नंबर तर दिलाय आपल्याला, वर्करचे ऍडमिनिस्ट्रेशनचं काढायचं किती आहेत, y आहे, आणि हा सेंट्रल अँगल दिलेला आहे तो इकडे लिहितोय आपण. अशा पद्धतीने आले की हे 36 गुणिले 1000 वर 10,000 वरती लिहायचं, y बाजूला लिहायचं, 360 डिग्री खाली लिहायचं. किती सिंपल आहे रे, किती सिंपल आहे. फक्त ऑब्झर्वेशन आणि प्रॅक्टिस लागते. योगेश सर काय सांगतात त्याच्याकडे लक्ष लागतं. पुराण तुमच्यासाठी जीव तोडून शिकवतोय. तुम्हाला असं कळलं पाहिजे रे की सरांनी काय सांगितलंय, एक एक स्टेप लक्षात आली पाहिजे. हातामध्ये पेन ठेवायचं आणि प्रॅक्टिस करत चालायचंय. मी तुम्हाला अक्षरशः एक एक स्टेप सांगतोय. ठीक आहे, चला बेटा. ह्याच्यानंतर आता तिसरा बघा, ह्याच्यातला तिसरा काय सांगितलंय, ह्याच्यामध्ये तिसरा काय सांगितलंय बेटा, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन अ प्रोडक्शन. बघा काय म्हणलंय, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन अ प्रोडक्शन. आता प्रोडक्शन मध्ये किती आहेत बेटा, प्रोडक्शन मध्ये आता डायरेक्ट इथं पाय चार्ट, प्रोडक्शन मध्ये किती आहेत बघा. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ, हिने सरळ सरळ विचारलंय, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ प्रोडक्शन मध्ये किती आहेत. प्रोडक्शन मध्ये 90 डिग्री आहे बघा, 90 डिग्री. तर त्यांनी काय विचारलंय, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन अ प्रोडक्शन. प्रोडक्शन मध्ये सांगायचे किती आहेत बेटा. या ठिकाणी द सेंट्रल अँगल फॉर द वर्कर्स इन अ प्रोडक्शन इज गिवन 90 डिग्री. आपल्याला पर्सेंटेज विचारले बरं का, पर्सेंटेज. आता हे इथं लक्षात घ्या, पर्सेंटेज
तर प्रोडक्शन मध्ये एकूण 90 डिग्री सेंट्रल अँगल आहे. द पर्सेंटेज ऑफ वर्कर्स इन प्रोडक्शन, त्याच्यासाठी काय करतो आपण 90 डिग्री अपॉन 360 हा लक्षात ठेवा. त्याच्यासाठी हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. प्रोडक्शन मध्ये पर्सेंटेज काढण्यासाठी 90 डिग्री किती पर्सेंटेज काढायचंय त्याचं प्रोडक्शनचं, डिग्री किती आहे 90 आहे, अपॉन 360. पर्सेंटेज म्हणलं की मल्टिप्लिकेशन करा 100 न आणि डिवायडेड बाय मध्ये 360 ठेवा. कशाचं काढायचंय 90 डिग्रीचं प्रोडक्शनचं पर्सेंटेज काढायचंय. प्रोडक्शनचं पर्सेंटेज मध्ये प्रोडक्शन मध्ये 90 डिग्री आहे, अपॉन डिग्री किती टोटल 360 डिग्री इंटू 100 करायचं पर्सेंटेज म्हणल्यानंतर. हा 0 कटला, हा 0 कटला आणि मग या ठिकाणी 990 गुणिले 100 अपॉन 360 आणि त्याला मग जर आपण आन्सर केलं तर आन्सर येतं 25 डिग्री. ह्याच्यामध्ये काही डिफिकल्ट आहे का रे? आन्सर डायरेक्टली 25% आलं. ठीक आहे. इथं तिसऱ्या प्रश्नामध्ये पर्सेंटेज विचारलं होतं, प्रोडक्शन मधलं विचारलं होतं. अरे बाबा या ठिकाणी पाय डायग्राम मध्ये मी पाहिल्यानंतर पर्सेंटेज किती आहे रे 90 डिग्री आहे. 90 डिग्री अपॉन 360 डिग्री टोटल किती होता पायचा 360 होती, म्हणून आपण डिनॉमिनेटरला 360 ठेवलं आणि वरती किती होतं, हा वरती 90 अपॉन आणि खाली होतं टोटल 360 आणि काय काढायचंय पर्सेंट, त्याच्यामुळे 100. हे सोडवल्यानंतर आपल्याला आन्सर पर्सेंट मध्ये 25 येऊन जाईल पहा. ठीक आहे. लक्षात आलं. पहिले 2 प्रश्न वेगळे होते, तिसरा सब क्वेश्चन वेगळा होता. परत एकदा 4 वेळेस पाहायचंय आणि हे माझं सांगणं आहे, माझ्यासाठी पाहायचंय, तुमच्यासाठी पाहायचंय, पालकांसाठी पाहायचंय. बघा यशस्वी विद्यार्थी तेच असतात. रिव्हिजन इज द की ऑफ सक्सेस. तुम्हाला माहिती आहे का? हे सर्वांना माहिती असेल. त्यामुळं नंबर ऑफ रिव्हिजन्स करायच्यात बेटा. जेवढ्या तुमच्या रिव्हिजन्स होतील, मला माहिती आहे काही विद्यार्थ्यांना एवढा नाही, आम्हाला एवढे जोशमध्ये असतात आणि सुरुवातीला मला तेच विचारायचं सर आम्ही इथं लावलं तिथं लावलं, असा अभ्यास करतो तसा करतो. अरे बाबांनो, ज्यावेळेस विद्यार्थी मला भेटले, ज्यावेळेस मुलांनी माझ्या पद्धतीनं करायला गेलं, खरंच त्यांच्यामध्ये प्रोग्रेस झाली, त्यांना खरंच आउट ऑफ मार्क्स यायला लागले, त्यांना खरंच ती प्रोसेस कळायला लागली आणि अभ्यास हा अशा पद्धतीनं केला जातो विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळं जे मी तुम्हाला इथे सांगतोय त्या पद्धतीनं डोक्यामध्ये ठेवत चला. तुमच्याशी कनेक्ट मी वर्षभर आहे. तुम्ही मला फोन करत चला की सर ह्याच्यामध्ये अडचण ही येते, सर ह्याच्यामध्ये अडचण तशा पद्धतीने येते. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो चला बेटा, ह्याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट बघायचंय. हा 6वा झाला. आता याच्यानंतर 6वा प्रश्न बघायचा आहे आपल्याला. 6वा प्रश्न काय तशाच पद्धतीने दिलेला आहे. द अॅन्युअल इन्व्हेस्टमेंट ऑफ फॅमिली आर शोन इन द ऍडजसेंट पाय डायग्राम. ह्याच्यामध्ये पाय डायग्राम दिलेला आहे. बघा काय इमूवेबल प्रॉपर्टी 120 डिग्री, शेअर्स आहेत 60 डिग्री, पोस्ट आहे 30 डिग्री, 90% डिपॉझिट इन बँक आणि काही 60 डिग्री हे म्युच्युअल फंड आहे. ही प्रॉपर्टी आहे एका फॅमिलीची. आपल्याला पहिला प्रश्न काय त्याच्यावर, इफ द इन्व्हेस्टमेंट इज शेअर्स इज ₹2000, शेअर मधली इन्व्हेस्टमेंट 2000 रुपये, फाइंड द टोटल इन्व्हेस्टमेंट. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे? आता टोटल इन्व्हेस्टमेंट बघा, या ठिकाणी शेअर म्हणजे ही 2000 इन्व्हेस्टमेंट आहे, तर टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट कशी काढायची लक्ष द्या रे पोरो. बघा, लेट द टोटल इन्व्हेस्टमेंट x रुपीज. टोटल इन्व्हेस्टमेंट माहिती नाही आपल्याला काढायचे, त्याच्यामुळे त्याला म्हणलं आपण x रुपीज. सेंट्रल अँगल फॉर द इन्व्हेस्टमेंट इन शेअर, शेअरची किती तिने 60 रुपये 2000 रुपये दिले की नाही, त्याच्यामुळे आपण काय केलं, शेअरची आपल्याला डिग्री मध्ये किती आहे 60 डिग्री आहे, त्याच्यामुळे इथं लिहिलं सेंट्रल अँगल फॉर द इन्व्हेस्टमेंट इन शेअर इज गिवन 60 डिग्री, is given 60 डिग्री. आपण फॉर्म्युला लिहिला, therefore the central angle for investment in share is equal to central angle in investment in share. central angle in share मध्ये किती आहे बेटा माहिती आहे सगळ्यांना 60 आहे. आपण फॉर्म्युला वापरला, इन्व्हेस्टमेंट इन शेअर अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट इन शेअर, इन्व्हेस्टमेंट इन शेअर, शेअर मध्ये इन्व्हेस्टमेंट 2000 आहे आणि आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची आहे, त्याच्यामुळे इथं x टोटल इन्व्हेस्टमेंट लिहिला इंटू 360. हा फॉर्म्युला वापरला बेटा, हा फॉर्म्युला वापरला. शेअर किती आहे सेंट्रल अँगलचा 60 डिग्री, इन्व्हेस्टमेंट इन शेअर किती आहे रुपीज मध्ये 2000 आहे आणि टोटल इन्व्हेस्टमेंट x काढायचे आहे इंटू 360. x बाजूला लिहा, इथं 60 x बाजूला लिहा, 60 डिग्री खाली लिहा, हा सोबतचा 2000 गुणिले 360 वरती लिहिलं जशाच तसं. x इकडे आलं 60 डिग्री इकडे आलं, फक्त इथं काय केलं बेटा, हा x इथं आला 60 डिग्री खाली गेला. 2000 गुणिले 360 गुणाकारामध्ये याला सोडवलं, याला सोडवलं, 6 36 सोडवलं, हा 60 गुणिले 200 आला आन्सर 12000. टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट किती आहे 12000. आपल्याला टोटल इन्व्हेस्टमेंट काढायची होती.
आपल्याला टोटल, त्याच्यामुळे लेट द टोटल इन्व्हेस्टमेंट एक्स म्हणलं होतं. सेंट्रल अँगल फॉर द इन्व्हेस्टमेंट ऑफ शेअर, शेअरचे 2000 रुपये आहे. शेअर म्हणजे कुठला, हा बघा शेअर 60 डिग्री मध्ये दिलाय पण त्याला रुपीज मध्ये 2000 आहे, त्याच्यामुळे सेंट्रल अँगल फॉर शेअर इथं 60 डिग्री. त्याचा फॉर्म्युला इन्व्हेस्टमेंट इन शेअर अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 360. इन्व्हेस्टमेंट इन शेअर 2000 आहे, शेअरची सेंट्रल अँगल 360 डिग्री आहे, टोटल इन्व्हेस्टमेंट एक्स आहे, 360 डिग्री लिहायचंय फॉर्म्युला मधलं. ह्याला सोडून घेतलं, ह्या दोघांचा गुणाकार हे भागाकारात घेतलं, एक्स इकडे केलं. ठीक आहे, कळलं सर्वांना. तर ही 12,000 इज द टोटल इन्व्हेस्टमेंट. पोरांनो किती सोपं आहे बघा बरं. पाय चार्ट वरचे 2-3च प्रॉब्लेम आहेत. मागचा किती सोपा होता, हा पण किती सोपा आहे. एक्स पुट करायचंय, आपल्याला माहिती नाही तेच पुट करायचंय. परत परत बघा, 100% कळेल, 100% कळेल. ठीक आहे, कळलं सर्वांना, कळलं बेटा. चला आता त्याच पाय चार्ट वर बेटा, पूर्वी जो पाय चार्ट होता बेटा, हा जो इकडचा पाय चार्ट होता त्याच्यावरच काढायचंय. काय म्हणतोय बघा, हाऊ मच अमाऊंट इज डिपॉझिटेड इन बँक. आता बँक मध्ये किती अमाऊंट डिपॉझिट केली आहे बघा रे बेटा, किती आहे या ठिकाणी डिपॉझिट, किती आहे बँक मध्ये 90 डिग्री आहे, पण त्याची रक्कम रुपीज मध्ये किती आहे ते विचारले. पोरा लक्ष दे, आता या ठिकाणी 90 डिग्री आहे, त्याच्यामुळे आपण काय म्हणलं, लेट द अमाऊंट डिपॉझिटेड, अमाऊंट डिपॉझिट किती झाली आहे, लेट द अमाऊंट डिपॉझिट इन द बँक, या ठिकाणी म्हणू आपण वाय रुपीज, वाय झाली आहे. फॉर्म्युला वापर, सेंट्रल अँगल फॉर द अमाऊंट डिपॉझिट इन द बँक, मोठ्या ह्याच्यात लिहिलं, फक्त इथं मोठं लिहावं लागायले. सेंट्रल अँगल इन द डिपॉझिट इन द बँक इज इक्वल टू द अमाऊंट डिपॉझिटेड इन द बँक अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 360. अरे बाबा, टोटल अमाऊंट डिपॉझिटेड इन द बँक आपल्याला काढायची आहे. टोटल डिपॉझिट किती झाली बँक मध्ये अमाऊंट, त्याच्यामुळे इथं वाय लिहिलं ह्याला जागी. सेंट्रल अँगल किती आहे त्याच्यासाठी 90 आहे. टोटल इन्व्हेस्टमेंट तर आपण पहिल्या ह्याच्यात काढली बेटा 10,000, 12,000 रुपये, 12,000 आत्ता काढली, हे इथं 12,000 लिहिलं. 360 ला 360, या दोघांचा गुणाकार 12,000 गुणिले 90, वाय बाजूला काढलं, 360 डिवायडेड बाय मध्ये 12,000 गुणिले 90, 90 गुणिले 12,000, हा 360 खाली, वाय बाजूला, हा 0 कटला, हा 0 कटला, बरोबर आहे. मग या ठिकाणी ह्याचा गुणाकार केला 360 न, आपण त्याला भागलं. काय येतं बेटा, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 एक 9 हे 10, 9 त्रिक 27, 9 चौक 36 हे 4, बरोबर आहे. 4 एक 4, 4 त्रिकोण 12, बघा किती आलं, हा 300 इंटू 10, 3000, वाय ची व्हॅल्यू आली 3000. म्हणून या ठिकाणी आपण काय म्हणलं बेटा, डिपॉझिटेड अमाऊंट किती आहे, द अमाऊंट डिपॉझिटेड इन द बँक, अमाऊंट डिपॉझिटेड इन द बँक, अमाऊंट डिपॉझिटेड इन द बँक. अरे बाबा, या ठिकाणी 90 डिग्री, हा जो या ठिकाणी आहे बेटा, हा जो या ठिकाणी 90 डिग्री आहे, हा जो या ठिकाणी 90 डिग्री आहे, कुठे रे पोरा कुठे, हा जो या ठिकाणी 90 डिग्री आहे, अमाऊंट जी डिपॉझिट झाले बँक मध्ये 90 डिग्री जो आहे, हा जो 90 डिग्री आहे त्याची अमाऊंट किती येते, अमाऊंट किती येते त्याची, तेच काढलंय आपण, तेच काढलं, 3000 येते, 3000. कळलं सर्वांना दुसरा पण, व्हेरी गुड. आता याच्यानंतर आपल्याला तिसरा लक्षात ठेवायचा आहे, तिसरा लक्षात ठेवायचा आहे. काय म्हणतो तिसरा, काय म्हणतो बेटा, हाऊ मच मोर मनी इज इन्व्हेस्टेड, how much more money is invested in immovable property than mutual fund. म्युच्युअल फंड पेक्षा इमूवेबल प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये किती इन्व्हेस्ट झालाय मनी, आता आपण काढूयात. चला, लेट द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड, म्युच्युअल फंड मध्ये झेड रुपीज, आपण झेड रुपीज अनाउन्स केलेत, एक्स वाय झेड धरलं आपल्याला माहिती नाही, झेड रुपीज केलेत. पुढे काय म्हणलं, सेंट्रल अँगल फॉर द अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टेड इन द म्युच्युअल फंड, सेंट्रल अँगल लिहिला म्युच्युअल फंड साठी किती आहे 60 डिग्री, आणि त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला लिहिला, द सेंट्रल अँगल फॉर म्युच्युअल फंड इज इक्वल टू हा फॉर्म्युला लिहिला बेटा, इज इक्वल टू द अमाऊंट ऑफ इन्व्हेस्टेड इन म्युच्युअल फंड अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट इंटू 360. आता हा जो सेंट्रल अँगल फॉर म्युच्युअल फंड आहे 60 डिग्री आहे, जो आपण पाय डायग्राम मधला बघितला. अमाऊंट इन्व्हेस्टेड किती आहे बेटा, आपल्याला काढायची आहे झेड, ते तर काढायचे आपल्याला झेड. टोटल इन्व्हेस्टमेंट 12,000 आहे, जे आपण पहिल्या याच्यामध्ये काढलं सब क्वेश्चन मध्ये आन्सर, इंटू 360, ह्या दोघांचा गुणाकार 12,000 गुणिले किती येते 12,000, 12 हे राहिलं बघा 1200, 12,000 गुणिले 60 अपॉन 360 किती येणार आहे, हा 0 कट, हा 0 कट, हा इथं पुन्हा 6 1 6 6 6 36, 12,000 ला 6 न भागा 2000 येतं, बरोबर आहे. आन्सर येतं 2000. झेड इज इक्वल टू किती आलं बेटा 2000. मग काय म्हणलंय त्यांनी, हे इमूवेबल प्रॉपर्टी मध्ये 2000 रुपये आहेत. आता म्युच्युअल प्रॉपर्टी मध्ये किती आहेत बघा, म्युच्युअल फंड मध्ये किती आहेत बेटा, म्युच्युअल फंड मध्ये
म्युच्युअल फंड मध्ये बघा, वी फाइंड मनी इन्व्हेस्टेड इन द इमूवेबल प्रॉपर्टी, चला ते काढलं आपण. ओके, एक्स रुपीज द सेंट्रल अँगल फॉर इमूवेबल प्रॉपर्टी. आता इमूवेबल प्रॉपर्टीचं काढा या ठिकाणी. द अमाऊंट इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टी अपॉन टोटल इन्व्हेस्टमेंट. या ठिकाणी द सेंट्रल अँगल फॉर इमूवेबल प्रॉपर्टीच किती आहे या ठिकाणी 120 डिग्री. अमाऊंट इन्व्हेस्टेड ही किती आहे इमूवेबल प्रॉपर्टी मध्ये माहिती नाही, आपण त्याला पी धरलं, हा पी रुपीज धरलं. आणि इथं टोटल इन्व्हेस्टमेंट 12,000 आणि हा 360. ह्या दोघांचा गुणाकार या ठिकाणी 12,000 अपॉन 12,000 गुणिले 120 अपॉन 360 हा झिरो कट 12 1 12 12 3 36. 12,000 ला 3 ने गुणल्यानंतर पी ची व्हॅल्यू येते 4,000. बरोबर आहे. 12,000 ला 3 ने भागल्यानंतर पी ची व्हॅल्यू येते 4,000. आपल्याला लक्षात घे या ठिकाणी त्यांनी काय म्हणलंय, ह्याच्यामध्ये इमूवेबल प्रॉपर्टी मध्ये किती जास्त आहे. इथं म्युच्युअलचं काढलं होतं आपण, बरोबर आहे. म्युच्युअल फंड काढलं होतं, बरोबर आहे. सेंट्रल अँगल फॉर म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड मध्ये 2,000 रुपये आणि मूवेबल प्रॉपर्टी मध्ये 4,000 रुपये. तर या ठिकाणी जास्त किती मनी आहे, 2,000 मनी जास्त आहे इमूवेबल प्रॉपर्टी मध्ये, एवढंच सांगायचंय. ठीक आहे, 2,000 रुपये. तिकडं म्युच्युअल फंड मध्ये 4,000 रुपये झालं, इथं आपण इमूवेबल मध्ये 2,000 रुपये. ह्याच्यापेक्षा इकडं 2,000 रुपये जास्त आहे असं सांगायचंय. हे आपल्याला मोठ्या ह्याच्यामध्ये हे प्रश्न पडू शकतो मोठ्या गुणांसाठी. ठीक आहे, त्यामुळं परत एकदा लक्षात ठेवा, तेच आहे मेथड, फक्त ह्याच्यापेक्षा इथं किती अमाऊंट जास्त आहे ते खाली एक वाक्य लिहायचं, जी 2,000 रुपये जास्त आहे. इमूवेबल मध्ये 2,000 रुपये 4,000 रुपये रक्कम येते आणि 2,000 रुपये जास्त आहे. तिकडे किती होती बेटा म्युच्युअल फंड मध्ये तर 2,000 रुपये होते. ठीक आहे, फ्रॉम 1 and 2 2,000 रुपीज इज एक्स्ट्रा इन्व्हेस्टेड इन इमूवेबल प्रॉपर्टी असं तुम्ही म्हणू शकता. हा झाला का, हा प्रश्न झाला का. आता याच्यानंतर आपल्याला एक फोर्थ आहे पहा, हा फोर्थ खूप आयएमपी आहे, फोर्थ कुठला आहे बेटा, हा पण लक्षात ठेव. हा पण याच्यामध्ये काय, हाऊ मच अमाऊंट इज इन्व्हेस्टेड इन पोस्ट. आता पोस्ट मध्ये किती आहे, पोस्ट मध्ये डिग्री किती आहे बेटा, मला एकदा डिग्री पाहू द्या बरं. डिग्री पाहू द्या किती आहे. आपल्याला सब क्वेश्चनच सॉल्व्ह करतोय. पोस्ट, अरे बाबा या ठिकाणी 30 डिग्री आहे. पोस्टामध्ये इन्व्हेस्ट केली. तुम्हाला माहिती आहे का, भारतीय पोस्ट एक सर्वात मोठी बँक आहे ती पण, बरोबर आहे. तिथे पण इन्व्हेस्ट करता येते आणि तिथं 30 डिग्री इन्व्हेस्ट आहे. मग या ठिकाणी त्याला आपण काय केलं, त्याच पद्धतीनं करून घेतलं. अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द पोस्ट, टोटल इन्व्हेस्टमेंट मायनस. आता आपल्याला सगळंच काढलंय आपण, फक्त आता टोटल इन्व्हेस्टमेंट आपली 12,000 आहे आणि इन्व्हेस्टमेंट इन म्युच्युअल फंड, बँक काढली, इमूवेबल प्रॉपर्टी काढली, शेअर काढली. म्हणजे आपण या ठिकाणी ह्याच्यामध्ये हे काढलं, टोटल इन्व्हेस्टमेंट 12,000 आहे आणि मग हे आपल्याला ह्याची प्लस केल्यावर ही निघून जाईल. मग आपण या ठिकाणी डायरेक्टली आपण म्हणलं की टोटल हे 12,000, हे 2,000 प्लस 4,000 प्लस 3,000 प्लस 2,000 ह्याचं प्लस केलं आणि 12,000 मधून हे काढले तर आन्सर येतं 1,000. 30 डिग्री म्हणजे 1,000 रुपीज. परत एकदा बघायचंय, खूप सोप्या पद्धतीने सांगितलंय. आपल्याला टोटल पाय चार्ट मध्ये फक्त पोस्टाची काढायची राहिली होती. टोटल इन्व्हेस्टमेंट 12,000 आहे आणि बाकीच्याची प्लस केली पोस्ट. आपल्याला त्याची 12,000 मधून त्याचे मायनस केलं, बाकीचं पोस्टाची रिमेनिंग राहते आणि ती 1,000 रुपये. त्याच्यामुळे त्याला डायरेक्टली तसं पण केलं तरी चालतं, असं डायरेक्टली सोपं पडतं म्हणून तुम्हाला हे सांगितलंय. किती सोपं सांगितलंय रे, मला ह्याच्यामध्ये सांगा बरं, मी तुम्हाला पहिल्यापासून दाखवतो. ह्याच्यामध्ये काहीतरी अवघड आहे का. हा पाय चार्ट तिने दिलाय, ह्याच्यामध्ये तिने डिग्रीज दिल्यात, तुम्ही ह्याच्यामध्ये पण बुक्स मध्ये पण बघू शकता. त्यांनी डायरेक्टली परत इथं आपण सब क्वेश्चन सॉल्व्ह केले. हा सब क्वेश्चन काहीतरी आहे का बेटा अवघड. बघा बरं, लक्षात घ्या, मी तुम्हाला पहिल्यापासून दाखवतो. हा इथे पण पहिला आहे, हा या ठिकाणी पहिला आहे बेटा, हा पहिला आहे बघा, पहिला कळला का. त्याच्यानंतर हा दुसरा आहे, बरोबर आहे. पहिल्याला एक्स मानलं, दुसऱ्याला वाय मानलं, तिसऱ्याला आपण झेड मानलं बेटा, तिसऱ्याला झेड मानलं आणि चौथ्याला आपण काय मानलं, चौथ्याला आपण हे मानलं, पी मानलं. लक्षात येतं, चौथ्याला पी मानलं आणि या ठिकाणी हे बघा, तिसऱ्याला पी मानलं होतं, एक्स वाय. लक्षात येतं. आणि मग या ठिकाणी आपण अशा पद्धतीनं सोडवलेलं आहे. काहीतरी अवघड आहे का. हा चौथा, हा तिसरा बघा, हा तिसरा आहे, हा तिसरा बरोबर आहे, हा तिसरा, हा दुसरा
आणि हा पहिला. ठीक आहे, कळलं सर्वांना? तर ह्याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो परत एकदा पाहायचंय, खूप सोपा आहे, ह्याच्यामध्ये अवघड काहीच नाहीये. तुम्ही जर त्याला परत परत एकदा जर सराव केलात तर खूप सोप्या पद्धतीने जाईल. महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलांना कळालं पाहिजे की योगेश सर जे सांगतायत ते अतिशय सोप्या पद्धतीने सांगतायत. कोणाला सुद्धा असं वाटलं नाही पाहिजे की सर ह्याच्यामध्ये हे अवघड चाललंय. तुम्ही फक्त माझ्यासाठी एक 2-3 वेळेस परत बघा. ठीक आहे, जर अवघड, आणि तुम्ही मला फोन करू शकता काही जरी डिफिकल्टी वाटली तर. ठीक आहे बेटा, छान अभ्यास करा. खरे यशस्वी विद्यार्थी तेच होतात बेटा जे सातत्यानं रिव्हिजन करतात, ज्यांचं ऑब्झर्वेशन खूप छान असतं. बघा, निरीक्षण ही एक आयुष्यामध्ये आपल्याला, तुम्हाला माहिती आहे का, लहान मुलं कुठून शिकतात? निरीक्षणातून शिकतात. पहा, बरोबर आहे. आपल्याला सर्वात जास्त पिक्चर लक्षात राहतो, मूवीज लक्षात राहतात, आपले फेवरेट मूवीज. मी तुम्हाला सगळ्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना तेच सांगतोय की त्याच्यासारखंच हे व्हिडिओ व्हिज्युअल आहे. जेवढं तुम्ही ते डोक्यामध्ये घ्याल, मूवीज सारखं बघाल. म्हणून मी तुम्हाला कधी कधी एंटरटेनमेंट करून शिकवतो. मी कधीच तुमचा टाइमपास केला नाही, वेळ कधीच आपण वाया घातला नाही, पण इथे आपण थोडंसं एंटरटेनमेंट करून शिकवतो, तुम्हाला थोडंसं हसवतो. कारण ह्याच्यामधनं तुम्हाला जे तुमचं कॉन्सन्ट्रेशन आहे, तुमची एनर्जी आहे ती बेटा वाढणारी आहे. आणि आपल्याला हे असं करतच बघायचंय. त्यामुळे घाबरायचं याच्यामध्ये अजिबात नाहीये. परत बघायचंय, घाबरायचं नाहीये. ठीक आहे, त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो छान कॉन्सन्ट्रेट करा, रिव्हिजन करा. आम्ही तुमच्या सोबत आहोत, घाबरायचं नाही. एखादी गोष्ट बघा, 0 + 0 पण काय असतं बाबा सर हे कळना, तर मला तुम्ही फोन करू शकता. डायरेक्टली फोन करा, मी घरी येऊन तुम्हाला सांगेल. घाबरायचं नाही. ठीक आहे, आम्ही तुमच्यासाठीच आहोत. चला विद्यार्थी मित्रांनो, थांबूयात आपण. धन्यवाद. थँक्यू सो मच.